तसा माणूस उडेल का, त्यांनी मनात आणलं आपण पक्षासारखं उडू, असं त्यांनी ठरवलं. विद्यार्थी मित्रांनो, ते दोन भाऊ मोठे झाले, त्यांनी विमान बनवलं आणि ते माणसासारखे, पक्षासारखे माणसं उडायला लागले. त्यांनी मनात आणलं होतं म्हणून ते पक्षी होऊन उडू शकत नव्हते, परंतु पक्षासारखं त्यांनी विमान बनवलं. तुम्हीही तुमच्या मनात कोणतीही गोष्ट आणा, मात्र ती तळमळीने आणा. सरांनी सांगितलं मला की आमचा मराठी भाषा दिन साजरा झाला, परंतु एक हाडाचा लेखक म्हणून मला कुठेतरी इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार मी इथं आलो. मी तुम्हाला एक माझं छोटंसं उदाहरण सांगतो. न्यूनगंड बाळगू नका. मी कृषी अधिकारी आहे. कृषी अधिकारी असताना मला थोडासा मराठीचा पहिल्यापासून छंद म्हणा, आवड म्हणा, व्यसन म्हणा, तर मी थोडंसं लिहिता झालो. लिहायला लागल्यानंतर माझे जे चॅप्टर्स आहेत लिहिलेले मी व्हॉट्सअप, फेसबुकच्या ग्रुपवर टाकले. मला वाचून उदंड प्रतिसाद मिळाला आणि मी ते लिहित गेलो. बऱ्याच जणांना माझं एकच अंग माहीत होतं का हा कृषी अधिकारी आहे, हा खेळकर आहे, हा खोडकर आहे. मी खोडकर आहे बरं का. तर त्या बाजूने न पाहता मी लिहायला सुरुवात केली. मला बऱ्याच जणांनी सांगितले तुमचं पुस्तकच नाही. पहिलं पुस्तक आहे तडजोड. कोणतं आहे? दुसरं कोणतं आहे? खटपाट. तिसरं दागिना आहे. तर तडजोडमध्ये मी पहिलीपासून बालवाडीपासून तर MSc ॲग्रीपर्यंत जे शिकलो, तर ते संघर्ष कसा कसा केला. त्याच्यानंतर मला या सरांनी सांगितलं आता नोकऱ्या लागल्या मला, तर त्या खटपटमध्ये लिहिलेले आहेत. हे 2 पुस्तकं या कादंबऱ्या आहेत. सांगायचं तात्पर्य असं, मला हे जमणार नाही असं तुम्ही काही मनात बिलकुल बाळगू नका. मनात आणलं तर विमान सुद्धा करू शकतो, पक्षासारखा उडू शकतो. मनात आणलं तर कृषी अधिकारी सुद्धा लेखक होऊ शकतो. हे या निमित्त मला तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्यासारखीच एक शाळा असती. शाळेमध्ये तुमच्या वर्गात काही जर सूचना द्यायची, समजा हिवाळे सरांना उद्या कार्यक्रम आहे, तर ते शाळेचे शिपाई किंवा कोणी परिचर असतील तर त्यांना एक सूचनावही दिली जाते. सूचनावही दिली जाते आणि ती सूचनावही घेऊन तो परिचर ह्या वर्गातून त्या वर्गात, त्या वर्गातून त्या वर्गात असं संपूर्ण सूचना फिरवत असतो. तसंच आमच्या वेळेस एक शाळा होती. असंच परिचर आला, शिपाई आला आणि शिपायानं त्या वर्ग शिक्षकाकडे ती वही दिली आणि वही दिल्यानंतर त्याच्यात सूचना अशी होती, तो 6वीचा वर्ग होता. त्या 6वीच्या वर्गात सूचना वाचायला लागली सर, आणि ती सूचना अशी होती का आज संध्याकाळी शाळा संपल्यानंतर, सुटल्यानंतर 5 वाजेनंतर ज्यांना हस्ताक्षर स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी इयत्ता 10वीच्या वर्गात जमायचे संध्याकाळी. त्याप्रमाणे शाळा सुटती, घंटा वाजती, शाळा सुटती, मुलं निघून जातात. ज्यांना त्या स्पर्धेत, हस्ताक्षर स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ती मुलं 10वीच्या वर्गात येतात. त्या 6वीच्या वर्गातला एक मुलगा असा असतो तर त्याला त्या स्पर्धेत भाग घ्यायचा असतो. आणि मग ते सरांनी एक कागद दिला, ताव, आपण ताव म्हणतो त्याला, रेशनचा कागद, आणि तो कागद त्या प्रत्येकाच्या हातात दिला आणि सरांनी एक पॅरेग्राफ वाचायला सुरुवात केली. 1-2 पॅरेग्राफ सरांनी वाचले, त्याप्रमाणे त्या मुलांनी लिहिले आणि तो कागद, सरांनी लिहिलेला कागद जमा करून घेतला. मुलं घरी गेली. साधारणतः एक 8-10 दिवसाचा गॅप गेला मध्यंतरी, आणि प्रार्थनेला शाळा उभी राहिली मुलं सर्व शाळेच्या प्रांगणामध्ये. आणि ते ज्या सरांनी हस्ताक्षर स्पर्धेचा हे घेतली होती स्पर्धा, तर त्या सरांनी त्या माईकचा ताबा घेतला आणि त्यांनी सांगितलं की या 8 दिवसापूर्वी हस्ताक्षर स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धेचा निकाल आज मी जाहीर करतोय. जनरली तुमच्या शाळेत स्पर्धा होत असताना 5वी ते 7वी हा छोटा गट करत असाल तुम्ही, आणि 8वी ते 10वी हा मोठा गट करत आहात, बरोबर आहे का नाही? परंतु त्या शाळेत स्पर्धेला एक 5-25 मुलं होती. त्यांनी, सरांनी काय केलं, डायरेक्ट 5वी ते 10वी असा एकच ग्रुप केला. निकाल जाहीर करायला लागले. पहिल्यांदा 3 नंबरच्या मुलाचं त्यांनी नाव वाचलं, तो 8वीचा विद्यार्थी होता. क्रमांक 2 नंबरच्या मुलाचं त्यांनी नाव वाचलं, तर तो 10वीचा होता. आणि क्रमांक 3 म्हणजे 1 नंबरचा मुलाचं नाव वाचलं, तर तो विद्यार्थी होता 6वीचा आणि त्याचं नाव होतं निवृत्ती सयाजी जोरी. आणि मित्रांनो, तो मुलगा म्हणजे मी माझ्या जागेवरून इथं बक्षीस घ्यायला आलो.
मला त्यावेळेला एक पेन मिळाला होता. सरांनी मला एक पेन दिला होता आणि त्या पेनाचं मी सार्थक ठरवलं, कारण मी पुस्तकं लिहिली हे आज मी समजतो. मनात आणलं तर काही होतं. याच्यापेक्षा मी दुसरं उदाहरण अजून सांगेल तुम्हाला. मला वाचायची आवड लागली, मी वाचायला लागलो. मला माझ्या शिक्षकांनी पहिलं पुस्तक दिलं श्यामची आई. साने गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक आहे, तुम्ही बऱ्याच जणी त्याचं नाव ऐकलं असेल. मी 6वीला असताना पहिल्यांदा वाचलेली श्यामची आई. त्याच्यात आहे 43 रात्री. म्हणजे श्याम म्हणजे साने गुरुजी आहेत आणि त्यांच्या आईची महती सांगणारं पुस्तक आहे. आईनं लावलेले सवय, आईनं केलेला श्याम मोठेपणी झालेला श्याम म्हणजे साने गुरुजी हे लहानपणीच कसे घडले हे त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. म्हणजे आईचं स्रोत त्या पुस्तकात त्यांनी लिहिलं. त्या पुस्तकाचा परिणाम माझ्या जीवनावर असा झाला, मी नंतर चांगला वाचक झालो, चांगला लिहायला लागलो. माझं हस्ताक्षर चांगलं होतं, माझा नंबर येत गेला. माझे दोनही मामा हमाल होते सर. मी 10वीला ज्यांच्या घरी शाळेला होतो तर सिन्नर तालुक्यात गाव आहे ते, माझे दोनही मामा कांद्याच्या गोण्यांची हमाली करायचे. 10वीचा वर्ग सुरू झाला माझा. मी प्रामाणिकपणे अभ्यास चालू केला. आमच्याकडे अशी प्रथा आहे, तुमच्याकडे पण प्रथा असेल का, नंबर आला का बोर्डावर नाव लिहितात, अभिनंदन करतात. आमची शाळा साधारणतः 2,000 ते 2,500 पटसंख्येची शाळा आहे. त्यावेळेस 5वीच्या 4 तुकड्या, 6वीच्या 4 तुकड्या, 7वीच्या 3, 8वीच्या 2, 2, 2, 10वीपर्यंत, 11वी 12वी अशी टोटल पटसंख्या साधारणतः तेव्हा 1,500 असेल. आता 2200 ते 2500ची पटसंख्या आहे. माझ्या वेळेस 1,500 संख्या असेल. आणि त्या शाळेत नंबर येणं म्हणजे फार मोठी गोष्ट. नंबर यायलाच पाहिजे असं काही नाही मित्रांनो, परंतु नंबर आला म्हणजे उत्तेजन मिळतं. आणि नंबर आला की आपण जर त्याच्या पुढे जायचा प्रयत्न केला तर आपली प्रगती होते, म्हणून नंबर यायला पाहिजे. परंतु नंबर जर ज्याचा आला आणि तो जर नंबरवर समाधानी राहिला तर तो फसतो, पुढच्या वर्षी मागे राहतो. त्या वर्षी मी बऱ्यापैकी अभ्यास केला. मला वाटायचं माझं त्या फळ्यावर नंबर यायला पाहिजे, नाव लिहायला पाहिजे, सरांनी माझं कुठेतरी सरांच्या हाताने नाव आलं पाहिजे. पेपर झाले, 19 मार्चला पेपर संपले. मी माझ्या गावाकडे गेलो, मामाच्या घरून माझ्या गावाकडे 1-2 महिने मी थांबलो. थांबल्यानंतर पुन्हा शाळेत आलो. आम्हाला 7 विषय होते, 700 मार्काचे. 7 विषयांना मला 80% मार्क पडले सर. आणि माझा त्यावेळेस शाळेत 4था नंबर आला सर. पहिला येणारा विद्यार्थी शिक्षकाचा होता, दुसरी येणारी विद्यार्थिनी वायरमनची होती, तिसरा येणारा विद्यार्थी फिटरचा होता आणि 4था येणारा मी हा हमालांचा भाचा होता. सांगायचं तात्पर्य असं का या जगात तुम्ही अजून बालक आहेत. तुमचं अजून गाडगं पक्क नाही, मडकं पक्क नाही. तुमच्या मनावर जे मी बिंबवणार, हे सर मास्तर जे सांगणार ते तुम्हाला पक्क करून सोडणार. त्यामुळे हे कार्यक्रम ठेवायचे, कार्यक्रम ऐकायचे. सर तुम्हाला सांगतो, मी शाळा कॉलेजच्या गॅदरिंगला जात असतो, प्रमुख पाहुणा म्हणून जात असतो. पण मी इथं तुम्हाला शोधित आलो कारण हे माझं कार्यक्षेत्र आहे सर. या कार्यक्षेत्रात मी जर येऊ नाही शकलो, कृष्णाभाऊंचे मित्र हे यांनी सरांनी फोन लावला आणि तुम्हाला मी बाजूला जाऊन कृष्णाभाऊंचे एक मित्र त्यांना फोन लावला होता, बाबासाहेब शिंदे पैठणचे येते. मी तिकडून त्यांना फोन करून सांगणार होतो, परंतु वरून फोन करण्यापेक्षा यांनीच केलं ना, त्याच्यामुळे मग मी माझं स्टॉप करून टाकलं आणि मी तुमच्यापर्यंत आलो. सांगायचं तात्पर्य असे, आपण बदललं पाहिजे, घेतलं पाहिजे, तशी आपली प्रगती नाही. आणि मी जिथं काम करतो, माझं कार्यक्षेत्र लासूरचे 65 गाव आहे. 65 गावामध्ये ही डोणगाव म्हणजे सेंटर पॉईंट आहे आणि सेंटर पॉईंटची शाळा. जास्तीत जास्त मुलांना मी बोलू शकलो, हितगुज करू शकलो, गप्पा मारू शकलो, तर याच्यापेक्षा दुसरा गौरव नाही. मी थोडंसं व्याकरणावर बोलेल मराठी भाषेच्या निमित्तानं. एका शिक्षकानं
आपल्या शेजारच्या गावात कशी काय विद्यार्थी म्हणून ते एक चाचपणी करायला गेले आणि वर्गात गेल्यानंतर एक 7वी 8वीचा वर्ग होता. त्या वर्गात मुलांना विचारलं की बाबा नाम म्हणजे काय. एक मुलगा उभा राहिला, त्याने सांगितलं, उत्तर दिलं, नामा हा माझा चांगला मित्र होता. नामा हा माझा चांगला मित्र होता, परंतु त्याला शाळेत काही येत नव्हतं. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याचं नाव काढून घेतलं आणि त्याला शिटीत घातलं. 2 वर्षांनी त्याचं लग्न केलं. नामाला आता 2 मुलं आहेत. त्याच्या अभ्यासाचं फळ त्याला मिळालं. सरांनी चांगला टोलवला. दुसऱ्या वर्गात गेले. सरांनी सांगितलं, मराठीचं काही येतं का बघू. लिंग बदला. उदाहरण होतं बिबट्या. एक मुलगा उभा राहिला, सर बिबट्याचं लिंग बदलू शकत नाही, उदाहरण बदलून द्या. सर बी हुशार होते सर. त्यांनी उदाहरण दिलं मासा. माशाचं पण मुलांना लिंग बदलता आलं नाही. पण सरांनी काय केलं, शेवटी साधारण उदाहरण दिलं आणि मग त्यांना अर्धा मार्क देऊन टाकलं. पुढच्या वर्गात गेले सर. पोरांना सांगितलं, विशेषणाचे 10 उदाहरणं सांगा. त्याच्यातले मी 2-3च सांगतो. खडूस मास्तर, माठ्या विद्यार्थी. आता झाले बरोबर चिन्ह मध्ये. वाक्याचे प्रकार विचारले सर. वाक्याचे प्रकार. एक पोरग उभं राहिलं, ते म्हणलं सरळ वाक्य आणि वाकडं वाक्य. मास्तर पुढच्या वर्गात गेले. त्यांनी सांगितलं संधी म्हणजे काय. एक पोरग उभं राहिलं, ते म्हणलं आमच्याकडे संधीला टाऊक म्हणतात. तो टाऊक आला का आम्ही कधीच संधी सोडत नाही. मास्तर त्या वर्गात परत कधी गेलेच नाही. एक पत्रलेखन लिहायला सांगितलं होतं. दिवाळीची सुट्टी लागायच्या अगोदरची 6 महिने परीक्षा असेल ना तुमची. पत्रलेखन विषय होता आणि मग त्याच्यात तुमच्या मित्राला तुमची खुशाली कळवा. काय एक पोरग मनातच म्हटलं, मित्र काय मैत्रीण काय, सर्व धर्म समभाव, आम्ही भारताचे नागरिक आहोत, भारत आमचा देश आहे, अमुक आहे दमुक आहे. तसं त्याच्या मनात आलं आणि त्यानं मनातच विषय बदलून टाकला आणि त्याच्या त्या प्रियशीला पत्र लिहिलं. पत्र पेपरमध्येच राहणार होतं. त्याला वाटलं जाईल तिकडं, प्रिय अमुक अमुक, तू मला आवडते. प्रिय अमुक अमुक, तू मला आवडते. मी तुला आवडत नाही हे मला माहित आहे, परंतु माझ्या मनाचा विचार कर आणि लवकरात लवकर तुझं मन मोकळं कर. खाली लिहिलं होतं तुझाच संदीप. संदीप कुणी लिहिलं. दिवाळीच्या नंतर सर पेपर तपासून आले. सरांनी त्याला उभं केलं, असा धुतला. कृपा करून मनात काहीही आणायचं नाही. विमान बनवायचं आणा, चांगलं वाचायचं आणा, परंतु भानगडीखोर कोणते विचार आणायचे नाही. आम्ही शहरात राहतो, शहरात संभाजीनगरला. तिकडे ना मुलगा गाडी चालवत असतो,
मुलगी माग बसलेली असते. खेड्यातून जसं जसं शहराकडे जावं ना तशी त्या मुलीला भीती वाटत जाते जास्त, आणि ती जास्तीत जास्त आवडत जाते. जशी इकडे खेड्यातली मुलगी आहे ना सर, एकदम अशी रिलॅक्स बसते. परंतु आमच्या शहरामध्ये ना काय भानगड होती मलाच काही कळत नाही. आणि मग असं एक सरांनी विचारलं का बाबा तुम्ही शब्दयोगी अव्यय वापर करा. तर त्या पोरानं शब्दयोगी अव्यय वापरायचं ठरवलं आणि उत्तर असं होतं, मोटारसायकलवर शहराच्या रस्त्यामधून एका मुलाच्या मागे मुलगी इतकी घट्ट चिटकून बसली होती की त्यातून मुंगी सुद्धा जाईना. शेवटी मुंगी शहाणी झाली, तिने आपला मार्ग बदलवला. परंतु मुलगा आणि मुलगी शहाणी अजून झाली नाही. शहराच्या रस्त्यावरून मोटारसायकलवर मुलाच्या मागे मुलगी एवढी घट्ट चिटकून बसली होती की मुलीने अर्धा तास प्रयत्न केले तरी तिला जाता येईना. शेवटी मुंगी शहाणी झाली, परंतु ते शहाणे झाले नाहीत. मित्रांनो, उपहासात्मक सांगितलं, परंतु तुम्हीच उद्याचे या भारताचे नागरिक आहात. तुम्हाला चांगलं नागरिक व्हायचं आहे. तुम्हाला संधी आहे. व्यापक दृष्टिकोन ठेवा. तुमची कल्पनाशक्ती वापरा. चांगल्यात चांगलं होण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. सर्वांनी इकडे लक्ष द्या. मी जास्त हसवणार होतो, परंतु मी माझ्या कामात आहे आणि मी स्पेशल जर आलो असतो तर एक तास बोललो असतो. कल्पनाशक्तीचा वापर करा. कल्पनाशक्तीवर तुम्हाला एक उदाहरण सांगेल. जेम्स वॅट नावाचा शास्त्रज्ञ होता. नाव ऐकले तुम्ही? त्यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, बरोबर? जेम्स वॅट काय झालं, एकदा चहाच्या दुकानावर गेला. तिथं बर्नर होता, त्याच्यावर चहाची किटली होती, खालून बर्नर चालू होता. आणि त्यांनी काय केलं, त्या बर्नरकडे बारीक लक्ष दिल्यानंतर ते झाकणवर उडायचं. तर त्याला समजली जादू काय आहे. मग त्याला समजलं का वाफे शक्ती आहे. मग ती वाफे शक्ती तर ती दुसरीकडे वापरू. मग त्यानं काय केलं, छोटस इंजिन तयार केलं, शोधले, बरोबर? जेम्स वॅटनं ते किटली पाहिली. ती किटली होती, त्याच्या अगोदर किटली नव्हती का, वर उडत, झाकणवर उडतच असेल ना, बरोबर का नाही? त्या जेम्स वॅटनं पाहिल्यानंतर उडायला लागलं. अगोदरपासून झाकण वर उडत होतं, परंतु हे तंत्र लक्षात येणारा जेम्स वॅट हा पहिला होता, बरोबर? त्यामुळे तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर चांगला करा. आणि जाता जाता तुम्हाला एक छोटासा सल्ला देणार आहे. सल्ला बारीक कान देऊन ऐका. सकाळी उठल्यानंतर आपला दिवस चांगला कसा जाईल हे लक्षात ठेवा. आनंदी मनाने उठा. आज आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे. कालच्यापेक्षा आपल्याला आनंदी जगायचं आहे, हे लक्षात ठेवा. हे जर ठरवलं आणि त्याच संध्याकाळी तुम्ही विचार करा का आज कालच्यापेक्षा चांगला दिवस गेला का. तुम्ही जर ठरवून उठले आपल्याला चांगलं करायचंय, तर तो दिवस निश्चितच चांगला गेलेला असेल, आनंदी गेलेला असेल. तुम्ही तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास केलेला असेल आणि निश्चितच तुमचं व्यक्तिमत्व हळूहळू तुमच्या जो चढता आले की त्याप्रमाणे वाढत जाईल. या प्रसंगी मला तुम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सरांनी मला बोलायची संधी दिली, तर या निमित्ताने एक छोटीशी कविता मी तुमच्या समोर म्हणणार आहे आणि तुम्ही पण माझ्या मागे म्हणायची आहे. म्हणणार ना? गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे.
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी, गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे, सर्व शिक्षक वृंद, आदरणीय हिवाळे सर, कर्मचारी वृंद यांचं या प्रसंगी मी अभिनंदन करतो. अभिनंदन यासाठी सर का तुमचा विद्यार्थी वर्ग मला भावला. शिक्षक जर चांगला असेल तर विद्यार्थी चांगला करतो. शिक्षकांचं दुर्लक्ष झालं विद्यार्थी कसा असतो हे पत्रलेखनातून मी तुम्हाला सांगितलं. तर तुमच्याकडे पाहून मला पण चांगलं हसायला आलं. तुमचे चेहरे गोंडस, तुमचा याच्यावरून अभ्यास कळतो. अभ्यास सगळेच करतात, लक्षात आलंय माझ्या. फक्त हात ते तिकडं तिरपा बसला ना, हा मला जरा शंका आहे त्याची. काय नाही तुझ बेटा, तिरप नाही राहायचं, सरळ राहायचं. हा, त्याची ती ड्रायव्हिंग. आमच्याकडे एक लहानपणी मॅडम आम्ही पिक्चर पाहायचो, टीव्हीवर पिक्चर असायचे शनिवार रविवारी बरं का. आणि तिकडं फायटिंग चालू झाली का आमच्या शेजारी बसलेला बरोबर आम्हाला गुद्दा मारायचा. फाईट तिकडं मारली का इकडं आम्हाला मारायचा. नंतर आम्ही काय केलं, त्या पोरा शेजारी कोणीच बसत नव्हतो. आणि नंतर त्याला बंद करून टाकलं आम्ही, ते टीव्ही पाहायला यायचं. तर तिरपं राहायचं नाही, सरळ राहायचं, चांगला अभ्यास करायचा. मी सर मला एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला अजून जास्त संख्येनं बोलवा. मला 2 दिवस अगोदर इंटिमेशन द्या. माझ्या तारखा बुक असतात तुमच्यासाठी की माझी तारीख कधी खुली. या टाळ्या वाजले ना मला तिकडच्या तारखा नकोच वाटते सर आता. आणि हे माझं कार्यक्षेत्र आहे. एक म्हण आहे सर, जिथं पिकतं तिथं विकत नाही. जिथं पिकतं, माझं लासूरला पिकतं, मला लासूरलाच विकायचं, लांब जायचंच नाही मला. त्याच्यामुळे मला अशा शाळा सुद्धा शाळांवर फार प्रेम आहे त्यांचं. आणि माझं हे लेखनाच्या माध्यमातून आणि दररोज माझ्याकडे जर फील्डवर जे काम आहे या माध्यमातून मला सर उद्या ना एखादं पोरगं जर जाताना येताना दिसलं ना, ते म्हणते ते सर तेही आले होते ते सर, एवढं जरी बाद झालं ना भरपूर झालं. आणि दुसरी गोष्ट सर, हे जे सगळे विद्यार्थी आहे ना तुमचे सगळे विद्यार्थी, हे यांच्या घरी जाऊन सांगणार आहे सर आज का आमच्याकडे एक महोदय आला होता आणि ते कृषी अधिकारी असून बी ना आम्हाला मराठी शिकवून गेला. आणि सर याच्यातच धन्यता आहे सर आपली. आणि याच्यापेक्षा जास्त मला सन्मान बी नको आहे. आणि मला तुम्ही मान दिला, बोलवलं म्हणजे मी बिन मुलाय मैमाने, परंतु मला संधी दिली, शाळा ऑफ केली तुम्ही. आणि असंच माझ्यासाठी सहकार्य राहू द्या. पुन्हा एकदा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.